नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत राजस्थान मधली ऑथेंटिक डिश म्हणजे जंगली मटण। मित्रांनो, पूर्वीच्या काळात राजे महाराजे ज्यावेळेस शिकारवर जात होते त्यावेळेस ही डिश ते कमी सामग्रीमध्ये बनवू शकत होते, म्हणून याचं नाव जंगली मटण असं पडलंय। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे फक्त आपल्याला लागणार मटण, बेडगी मिरची, साजूक तूप, लसूण आणि खडा मीठ। मित्रांनो, गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सर्वात आधी आपण हे साजूक तूप घालणार आहोत। मित्रांनो, इथं आपलं तूप गरम झालंय, आता आपण यामध्ये मटण घालूया। मित्रांनो, इथं मटण आपण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता मंद आचेवर यालाही आपण एक साधारण अर्धा तास गॅसवर ठेवूया। साधारण इथं 25 मिनिटं झालेले आपण मटणाला तुपामध्ये परतून घेतोय। आता आपण या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे बेडग्या मिरच्या, ज्या आपण पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या। त्याचबरोबर आपण ॲड करणार आहे लसूण। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, इथे आपण खडा मीठ वापरले। मित्रांनो, इथे आपलं सर्व इन्ग्रेडियंट्स इथे ॲड झालेले आहे, जे की जंगली मटण बनण्यासाठी लागतात। आपल्याला आता फक्त मंद आचेवरती किंवा मीडियम आचेवरती याला अजून 45 ते 50 मिनटं गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथे कोणत्याही प्रकारची घाई तुम्ही करू नका। गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवा, जेणेकरून एकदम ऑथेंटिक टेस्ट जी आहे जंगल मटणची ती आपल्याला येईल। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पूर्ण 1.5 घंट्यानंतर आपलं जंगली मटण बनवून इथं रेडी झालेलं आहे। एकदम छान असा कलर इथं आलेला आहे। एकदम कमी सामग्रीमध्ये तयार होणारं जंगली मटण मित्रांनो आज आपण बनवलंय। आपण आता त्याला सर्व करूया। मित्रांनो, इथे जंगली मटण बनवून रेडी झालेलं आहे एकदम कमी सामग्रीमध्ये। तुम्ही पण घरी बनवून बघा, एकदम टेस्टी अशी ही डिश आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।